अवैध उत्खनन करणाऱ्या जेसीबी मालकाविरुद्ध कठोर कारवाई। नागपूर कुही तालुक्यातील वेलतूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजाबोरी नाईक येथे अवैध मुरुम माती उत्खनन व वाहतुकीच्या कारवाईमध्ये नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनी मोठे धैर्य दाखवून रंगेहात पकडलेल्या जेसीबीचा मालक व चालक आयुर थोटे याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 5 मेच्या रात्री घडलेल्या या थरारक घटनेत नायब तहसीलदार निकाळजे यांनी धैर्य दाखवून केलेल्या कारवाईबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कौतुक करून अशा गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले। त्यांनी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून जिल्ह्यात अवैध मुरुम माती उत्खनन करण्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मोहीम अशीच सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले। या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, सर्व उपविभागीय अधिकारी व जिल्हा खनिज कर्म अधिकारी अतुल दोड आदी उपस्थित होते। अवैध उत्खनन करणाऱ्या जेसीबी चालक मालक आयुर थोटे याला मौजाबोरी येथे रंगेहात पकडल्यानंतर त्याने वेगाने त्याची जेसीबी 3 किलोमीटर घटनास्थळावरून दूर नेली। जेसीबीवर कारवाई करण्यासाठी चढलेले नायब तहसीलदार निकाळजे यांनी जीव मुठीत घेऊन जेसीबी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले। त्याने बेधडकपणे गाडी चालवून त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष त्यांच्या जीविताला धोका निर्माण केला। त्यांना दुखापत करण्याच्या उद्देशाने झालेल्या या हल्ल्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे। आरोपी आयुष थोटे याला वेलतूर पोलिसांनी दिनांक 6 मे रोजी अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे। तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(7), 48(8), 48 अन्वये जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास व कार्यवाही पोलीस विभाग करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।